इक्वल आहे, यस इक्वल आहे. इट मीन्स म्हणजेच काय, हे सुद्धा काय आपलं पायथागोरियन ट्रिपलेट आहे. मग परत एक खाली लिहायचं आन्सर करून. 1160, 1160, 61 is the Pythagorean ट्रिपलेट. हे झालं आपलं आन्सर. अजून एक सम सोडून देतो तुम्हाला. आता ही दोन जी सम सोडून दिली ती पायथागोरियन ट्रिपलेट आहेत. आता हे सम बघूया आपण. ह्याच्यामध्ये पण पुन्हा आपल्याला याच्याप्रमाणे आपल्या रूल प्रमाणे आपण आपले काही नियम आहेत, आपण संपूर्ण आपण तयार केले काही स्टेप्स आहेत, आपण तयार केले काही फॉर्म्युले आहेत, त्याप्रमाणे लार्जेस्ट नंबर स्क्वेअर पहिला मी घेतो 74 चा स्क्वेअर. 74 चा स्क्वेअर पण मी ते लिहून दिलाय 5476 5476. 70 स्क्वेअर, 70 चा स्क्वेअर किती आहे 4900. 24 स्क्वेअर 576. आता पुन्हा गोल्डन सेंटेन्स पुन्हा आठवून द्या. गोल्डन सेंटेन्स काय म्हणते, द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर 74 चा स्क्वेअर इक्वल टू सम म्हणजे काय सांगितलं, ऍडिशन म्हणजे बेरीज, अदर टू नंबरच्या स्क्वेअरची बेरीज म्हणजे इतर दोन नंबरच्या वर्गाची बेरीज. म्हणजे इतर दोन नंबर आहेत 70 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर, अदर टू नंबर त्यांच्या स्क्वेअरची बेरीज, ऍडिशन. म्हणजे लक्षात घ्या हे इथे जे सेंटेन्स दिलं आहे द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर टू नंबर, या सेंटेन्स वरतीच डिपेंड आहे सगळं. पुन्हा पुढे 74 चा स्क्वेअर दिलेला आहे इथे आपल्याकडे 5476. 70 चा स्क्वेअर 4900 प्लस 24 576. आता याचं ऍडिशन 5476 इक्वल टू 7654. आता बघा हे पण आहे आपलं इक्वल टू आहे, राइट है, बोथ द साइड इक्वल. देयरफॉर आंसर 24 70 74 is the Pythagorean ट्रिपलेट. आता आपण ही तीन सम बघितले, ही पायथागोरियन ट्रिपलेट आहे. का आहे तर त्या गोल्डन सेंटेन्सच्या रूल प्रमाणे. आता हे जे पुढचं सम आहे ते एक बघूया अजून, ते काय आहे ते बघूया. तर इथे आपल्या याच्याप्रमाणे रूल प्रमाणे आपण पहिला लार्जेस्ट नंबर आहे त्याचा स्क्वेअर घेऊया. तो येतो 27 स्क्वेअर इक्वल टू 729. म्हणजेच काय तर 27 चा वर्ग 729. नंतर 24 चा वर्ग 576. 10 चा वर्ग 100. आता लार्जेस्ट जो मोठा नंबर आहे त्याचा वर्ग बरोबर लहान नंबर दोन शिल्लक आहेत छोटे नंबर त्यांच्या वर्गाची बेरीज. तर मोठ्या नंबरचा वर्ग आहे 729 बरोबर 24 चा आहे 576 प्लस 10 चा 100. आता यांचं ऍडिशन 729 100 677. आता बघा हे ते इक्वल आहे का, नॉट इक्वल म्हणजे इक्वल नाहीये. याचा अर्थ ह्या सेंटेन्स नुसार हे उत्तर बरोबर नाही. म्हणजेच हे जे पायथागोरियन ट्रिपलेट आहे इट इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. याचं उत्तर येतं ना ब्रॅकेट मध्ये 10 24 27 is not Pythagorean triplet.
रिझन काय? बिकॉज रिझन द्यायचं आपल्याला इथे का नाहीये. तर तुम्हाला इथे लिहिलंय द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर नॉट इक्वल टू द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर is not equal to का लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर म्हणजे 729 हा द सम ऑफ अदर टू नंबरचा स्क्वेअर बरोबर नाहीये हा त्याचा अर्थ होतो. इज नॉट इक्वल टू द सम ऑफ इथे वाक्य आहे द सम ऑफ स्क्वेअर the sum of square of the other two numbers other square of the other two numbers. हे सेंटेन्स गोल्डन रूल आहे त्याच्यामध्ये फक्त नॉट टाकायचं आहे. फक्त इथे नॉट टाकायचं नॉट इक्वल टू the sum of square of the other two numbers. हे झालं रिझल्ट. अशा प्रकारे मी तुम्हाला इथे 4 सम सोडून दिले आहेत आणि इतर सम आहेत एक्सरसाइज मध्ये ती तुम्ही होमवर्क म्हणून करून बघा आणि ही 4 म्हणजे तुमचा 1 मार्काचा अभ्यास इथे कंप्लीट होईल. लक्षात घ्या.